संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित असलेले ज्येष्ठ पत्रकार शशिकांत ओहळे यांनी सुमारे 2 वर्ष परिश्रम करून लिहिलेला जननायक नावाचा ग्रंथ अमरावतीमध्ये पालकमंत्री यशोमती ठाकूर, आमदार सुलभा खोडके, माहिती उपसंचालक राधाकृष्ण मुडी, जनसंचार संस्था दिल्लीचे प्रादेशिक संचालक विजय सातोकार यांच्या शुभ हस्ते श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे ऑडिटोरियम मध्ये पार पडला। यावेळी जिल्हाभरातील दिग्गज पत्रकार उपस्थित होते। की मी ज्या काळात पत्रकारिता केली त्या काळात मी जे लोक पाहिले ते खऱ्या अर्थाने जननायक म्हणावेत असे होते। विद्यार्थ्यांना संदर्भ ग्रंथ म्हणून या ग्रंथाचा निश्चितपणे उपयोग होऊ शकेल। ज्येष्ठ पत्रकार साहित्यिक प्राध्यापक सुरेश द्वादशीवार सरांची प्रस्तावना या ग्रंथाला लाभली आहे। जुन्या पिढीतील अनेक लोकप्रतिनिधींनी केलेल्या कार्याबद्दल आजच्या पिढीला फारशी कल्पना नाही, त्यामुळे एकेकाळी राज्य आणि केंद्राचे राजकारण प्रभावित करणाऱ्या नेतृत्वाबद्दलची पुरेशी माहिती संकलित स्वरूपात शब्दबद्ध करण्याची गरज होती। अशा व्यक्तिमत्वांनी समाजात वादळ निर्माण केली, विधायक कार्याची पायाभरणी केली। अशा व्यक्तिमत्वांची जीवन ओळख या ग्रंथातून होते। जननायक या ग्रंथामध्ये सुरुवातीच्या राजकारणापासून तर गेल्या दशकापर्यंतच्या राजकारणाचा संपूर्ण आढावा घेण्यात आला आहे। यामध्ये एकूण 33 जननायक लिहिले गेलेले आहेत। विदर्भ न्यूज GTPL सेटअप बॉक्स नंबर 72 वरती आपण जननायकच्या दिमागदार विमोचन सोहळ्याचे पुनः प्रक्षेपण मंगळवार दिनांक 21 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता, सायंकाळी 4 वाजता व रात्री पुनः प्रसारण 10 वाजता आपण पाहू शकणार आहात। ज्येष्ठ पत्रकार शशिकांत ओहळे यांनी अत्यंत आर्थिक हलाखीत या ग्रंथाची निर्मिती केल्यामुळे त्यांचे संपूर्ण महाराष्ट्रभर कौतुक होत आहे। म्हणजे थोडक्यात 3 पिढ्यांचं नेतृत्व या ग्रंथामधून मांडलं गेलेलं आहे। IIMC will be very happy to publish the English version of this book. शशिकाकांनी जननायक लिहिलं, पण जी व्यक्ती आज पालकमंत्री म्हणून तुमच्या समोर उभी आहे त्याच्या जडणघडणीमध्ये म्हणजे जननायकाच्या बनवण्यामध्ये सुद्धा त्यांचा खूप मोठा हात आहे। मला असं वाटतं की हे जननायक वाचत असताना येणाऱ्या नवीन पिढीला निश्चितच आपल्या अमरावती जिल्ह्याचा इतिहास, आपल्या अमरावती जिल्ह्याचे जे लोकप्रतिनिधी होते त्यांनी केलेले काम। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।